म्हणजे थोडक्यात गोडी हा जो शब्द आहे हा आपण प्रत्येक मराठी माणसांनी तर नक्कीच आंब्याच्या सीझनमध्ये लक्षात ठेवावा. बऱ्याच वेळा लोक डिप्रेशनमध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, त्यावेळेस इमोशनला कोपिंग मेकॅनिझम म्हणून खात सुटतात. हो. आणि त्याच्यामुळे मग ओबेसिटी होते. करेक्ट. इमोशनल इटिंगचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की एखाद्याला एखादा पदार्थ खूप आवडतो. हो. लोड येऊ द्यायचा नसेल आपल्या शरीरावर शुगरचा, तर मग आपण दूधही घालू नये आणि साखरही घालू नये. आता तूप घालायची जी पद्धत आहे ती तूप 1 ग्रॅम तुपामध्ये 9 कॅलरीज असतात. तर तूप घातलं की त्या कॅलरीजही वाढतात. तर जर हे लक्षात ठेवलं तर मग आपण तूपही घालणार नाही. तर ते शेवटी काय आहे, चवीचा भाग आहे. आपल्या जिभेला 5 दिवसाची सवय चव बदलण्यासाठी पुरेशी असते. तर आपण जर 5 वेळा आंबा विदाऊट तूप खाल्ला तर मग आपली ती चव, आपली जीभ विसरून गेलेली असते आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. थोडेसे एफर्ट्स घेऊन करावं लागतं चव बदलण्यासाठी, पण इट इज नॉट ॲडवायझेबल टू ॲड एनिथिंग इन मँगो. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश लाड, रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन आणि टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ यांच्यातर्फे आज एक फारच इंटरेस्टिंग विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे आंबा. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, मामाच्या गावाला जायचं आहे आणि भरपूर आंबे खायचेत. हे वर्षानुवर्ष सगळ्यांचे आपले ठरलेले प्लान्स. मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आंबा खायचा कसा, आंबा किती खायचा आणि आंबा कधी खायचा. अशा आंब्याशी संबंधित अनेक प्रश्नांविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की इतके सगळे फळ आहेत, मग तुम्ही आंब्याचीच चर्चा का करताय, आंब्याचंच एवढं अप्रूप का? तर खरंच आहे, हा प्रश्न मलाही पडला की आपण सीताफळ खात असतो, आपण चिक्कू खात असतो, पेरू खात असतो, कलिंगड उन्हाळ्यात खात असतो, पण मग आंब्याला असा विशेष दर्जा काय? आपण आंब्याला फळांचा राजा म्हणतो. मग आंब्याला असं विशेष महत्त्व मिळण्याचं काय कारण आहे? तर हे पहिली गोष्ट म्हणजे हे वर्षातनं 2 ते 3 महिनेच आंबा उपलब्ध असतो. दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून आंब्याची सवय लागलेली की मामाच्या गावाला जायचं, भरपूर आंबे खायचं. तिसरं, आंब्याला एक वेगळं स्टेटस आहे. आंबे खूप महाग जातात, त्यात हापूस आंबा हा सगळ्यात महाग असतो, त्याच्यामुळे आंब्याचा संबंध कुठेतरी स्टेटसशी पण जोडलेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टींची आज आपण उहापोह आणि चर्चा करणार आहोत. हे असं होतं, आंबा म्हटलं की एकदम इमोशन्स अशा जाग्या होतात. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आंब्याचे वेध लागतात. आंबा फळांचा राजा, आंब्याचा वास, आंब्याची टेस्ट, आंब्याचा रस, काय 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 सगळं, किती अटॅचमेंट आहे आपली आंब्याशी संबंधित. पण आज आपण बोलणार आहोत की आंबा कसा खायचा, जरा वेगळा विषय आहे. आणि त्याच्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना ऐनापुरे. तर मॅडम, तुमचं स्वागत आहे ह्या छोट्याशा पॉडकास्टमध्ये. डॉक्टर अर्चनांची ओळख करून द्यायची तर बराच वेळ बोलावं लागेल, तर शॉर्टमध्ये मी सांगतो. साधारण 37 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. त्यांची न्यूट्रिशनमध्ये PhD झालेली आहे आणि 37 वर्षाचा एक्सपिरियन्स हा इंटरनॅशनल लेवलचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी UK मध्ये काम केलं आहे, सिंगापूरमध्ये काम केलं आहे, मिडल ईस्टमध्ये काम केलं आहे, भारतात काम केलं आहे. आणि कोविडनंतर त्या कोविडच्या पिरियडमध्ये त्या भारतात परत आल्या आणि गेली 5 वर्ष सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमध्ये त्या डायरेक्टर होत्या. तिथे त्यांनी काही नवीन कोर्सेस सुरू केले आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की आता त्या आमच्याबरोबर आहेत आणि टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ या आमच्या कंपनीमध्ये त्या आता व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ओबेसिटी आणि मेंटल हेल्थ ह्या विषयावर आम्ही एक नवीन काम सुरू करतो आहे, त्या हेड करत आहेत. सो मॅडम, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आता मी जसं म्हणालो की आंबा म्हटलं की आपल्या खूप इमोशन सगळ्या जाग्या होतात, अगदी सगळं. तर आंबा कसा खायचा? आता हा कसा खायचा प्रश्न जर म्हटला तर कोणी म्हणेल की चिरून खायचा, नाहीतर चोखून खायचा, नाहीतर रस करायचा. हे 3च गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण आंब्याचे अनेक गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आपण जर लक्षात घेऊन आंबा खाल्ला तर ते खाताना सुद्धा आपल्याला आपण त्या आंब्याच्या सीझनला जस्टिस करतोय अशी सुद्धा भावना जर मनात आली तर ते जास्ती योग्य होईल. आता जर कोणी विचारलं की आंब्याचे काय गुणधर्म आहेत, तर आंब्याजवळ अनेक गुणधर्म आहेत. म्हणजे मी न्यूट्रिशनिस्ट म्हणून असं सांगू इच्छिते की आंबा
आंब्यामध्ये विटॅमिन्स अनेक प्रकारचे आहेत, जसं की विटॅमिन सी आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन ए आहे, त्याच्यानंतर ई आहे, के आहे. आणि ह्या विटॅमिन्सचे आपल्या शरीरामध्ये अनेक उपयुक्तता असते. विटॅमिन बी मेटाबॉलिझमसाठी लागत असतं. विटॅमिन सीमुळे आयर्नचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. विटॅमिन ई आणि के याच्यामुळे आपलं ब्लड क्लॉटिंग आणि स्किन चांगलं राहू शकतं. आंब्यामध्ये आत्ता सध्या रिसेंटली अँटीऑक्सिडंट हा बझवर्ड आहे आणि आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. तर आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर फ्री रॅडिकल्सला जे मारू शकतं त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. आता हे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, म्हणजे सेलमधून अनुपयुक्त ज्या गोष्टी असतात, ज्या फ्रीली बाहेर पडत असतात, त्याला मारून जर नाही टाकलं तर त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. आणि त्याच्यासाठी आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट अशी प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर आंब्यामध्ये फायबर आहे, जे सोल्युबल फायबर आहे आणि नॉन सोल्युबलसुद्धा आहे. पण सोल्युबल फायबर जे आहे ते कोलेस्ट्रॉलला बाइंड करतं आणि एक्सेस कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतं. मग आता 2च महिने आपल्याला आंबे मिळतात, मग एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज 2 महिन्यात कशा साठवून ठेवू. त्याच्यामुळे आपले इमोशन्स जागे होतात आणि आपण नको तेवढा आंबा खायला सुरुवात करतो. करेक्ट. नाही, आता पुढचा प्रश्न माझा तोच होता की सायकोलॉजीमध्ये एक इमोशनल इटिंग नावाचा एक प्रकार असतो की बऱ्याच वेळा लोक डिप्रेशनमध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, त्यावेळेस इमोशनला कोपिंग मेकॅनिझम म्हणून खात सुटतात. हो. आणि त्याच्यामुळे मग ओबेसिटी होते. करेक्ट. इमोशनल इटिंगचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की एखाद्याला एखादा पदार्थ खूप आवडतो. सो तसं मी म्हणेन की सगळ्या महाराष्ट्राला काय भारतातल्या सगळ्या लोकांना जगामध्ये आंबा हा सगळ्यात आवडतं फळ आहे. त्याच्यामुळे आंबा हा एक तर वर्षातनं 2 ते 3 महिने मिळतो आणि म्हणून मग तो तेवढा पुरताच खायचा आहे. मग तो कितीही खाल्ला तरी चालतं का? तर असं नाही. आंब्यामध्ये कॅलरीज आणि शुगर सुद्धा आहे. कॅलरीज आणि शुगर वाईट आहे असं नाही, ते चांगलंही असतं, पण ते कितीही खाल्लं तर ते चांगलं नसतं. म्हणजे थोडक्यात गोडी हा जो शब्द आहे हा आपण प्रत्येक मराठी माणसांनी तर नक्कीच आंब्याच्या सीझनमध्ये लक्षात ठेवावा. कारण आंबा म्हणलं की महाराष्ट्रीयन माणसाचं हापूस आंबा याच्याकडे लक्ष जातं. पण त्याचबरोबर इतरही प्रांत आहेत भारतामध्ये. प्रत्येक प्रांताचा आंबा प्रसिद्ध आहे. कुठे केसर आहे, साऊथला गेलं तर बेनेशान आहे, नॉर्थला गेलं तर लंगडा आहे, केसर आहे. आणि प्रत्येकजण आमचा आंबा चांगला, आमच्या प्रदेशातला आंबा चांगला असंच वाउच करतात. म्हणून आम्ही तो कितीही खायचा का नाही. आंबा हे जे फळ आहे हे माणसांनी आपण किती प्रमाणात ॲक्टिव्ह आहोत हे लक्षात घेऊन खाल्लं पाहिजे, नंबर 1. त्यामुळे लहान मुलं खूप जर ॲक्टिव्ह असतील, खूप खेळत असतील, इकडे तिकडे पळत असतील आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून जर खूप खेळत असतील, आजोळी गेले, कोकणात गेले आणि म्हणून आंबे खाल्ले, तर ते मुलं थोडे जास्त प्रमाणात खाऊ शकतात. पण घरात बसून एअर कंडिशनर लावून मी भरपूर आंबा खाईन असं जर म्हटलं तर तो तुम्हाला सोसलाही पाहिजे, तो डायजेस्टही झाला पाहिजे आणि त्या शुगरचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होताही कामा नव्हे, हे लक्षात घ्यावं. म्हणजे आंबा खाल्ला तर आंबा खाताना वयोगटानुसार किती आंबा खायला पाहिजे हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा झाला की तुमच्या शरीराला व्यायाम करायची सवय किती आहे, तुम्ही किती रेग्युलरली व्यायाम करता. म्हणजे मी समजा आज असं ठरवलं की 4 आंबे खायचे आणि उद्या सकाळी मी 4 किलोमीटर रनिंग करेल, तर ते चालतं का? नाही, लगेचच नाही. तुम्ही जर रेग्युलरली 4 किलोमीटर व्यायाम चालत असाल आणि म्हणून मी एखाद दिवस आंबा खाल्ला किंवा 1-2 दिवस किंवा फार तर आंब्याच्या सीझनमध्ये 1च्या ऐवजी 2 आंबे खाल्ले तर तरीसुद्धा आपलं शरीर त्याला चांगलं प्रतिसाद देऊ शकतं. म्हणजे तुमच्या शरीरात जर मसल्स डेव्हलप झालेले असतील तर तुमचं फॅट डिपॉझिशन कमी होईल आणि म्हणून तुम्ही एखादा आंबा जास्ती खाल्ला तर चालू शकतो. पण मी काही एक्सरसाइजही करत नाही आणि म्हणून मी 4 आंबे खाल्ले आणि उद्या 4 किलोमीटर धावतो तर असं चालणार. कारण जे लोक वजन कमी करण्याच्या रेसमध्ये असतात तर त्यांच्याकडनं हे मी सुद्धा कदाचित केलं असेल आणि मी खूप जणांकडनं ते ऐकतो की काही नाही, काल 4 आंबे खाल्ले, मग सकाळी 2 किलोमीटर रनिंग करून आलो म्हणजे सेट झालं. तर तसं होत नाही. तसं नाही होत. म्हणजे मी जर का रेग्युलर 2 किलोमीटर रनिंग करत असेल तर मग मला एखादा आंबा जास्त खाल्ला तर. पण आता कंट्रोल कसा करायचा? म्हणजे कंट्रोल असा करायचा की क्रेविंग माणसाला असते, सीझन आला की ते त्याच्याकडे आशा लावूनही आपण बसलेलो असतो.
तर त्याचे 2-3 गोष्टी आहेत. कल्चरली सुद्धा आपल्याकडे असं म्हणतात की पाडवा झाल्याशिवाय आंबा खाऊ नका. पण आताचं जे युग आहे ज्याच्यामध्ये सीझनच्या आधी आंबा मिळतो, ह्याचं एक कारण केमिकल वापरून तो पिकवला जातो, त्याच्यामुळे सीझनच्या आधी तो मिळतो. सीझनच्या आधी मिळाला आंबा तर मग मला मिळाला आहे मी खाईन अशी एक कल असते. तर एक मनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि जर असं कल्चरप्रमाणे जर आपण ठरवलं की पाडव्यानंतर मी आंबा खाईन, तर पहिले जे जानेवारी एंडपासून ते एप्रिलपर्यंत जे महिने असतात त्याच्यामध्ये माणूस तेवढा आंब्याकडे आकृष्ट होत नाही जर शिस्त लावली तर. दुसरं, आंबा कुठल्या वेळी खाल्ला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मनाला शिस्त लावली की मी आंबा स्नॅक म्हणून खाईन, मेन मील म्हणून खाणार नाही, तर मग तुमचं क्रेविंगही ॲड्रेस होईल आणि तुम्ही आंबाही खाऊ शकाल आणि त्याचा उपयोगही तुम्हाला होऊ शकेल. पण आपल्याकडे पद्धत अशी आहे की आपल्याला जेवताना आमरस असतो. हो. आणि रात्री सुद्धा समजा दुपारी आमरस झाला तर मग रात्री इच्छा होते की आता आंबे कापून खायचे. हो. आणि एक जनरल टेंडन्सी असते की जेवण झाल्यानंतर आंबे खायचे. हो. म्हणजे रात्री तर जेवण झाल्यानंतर मग आंब्याचं कटोरा घ्यायचा आणि मग त्याच्यात आंबे सगळ्यांनी एकत्र मिळून खात बसायचं. ही एक कॉमन पद्धत आपल्याकडे सगळीकडे आहे. तर मग रात्री जेवण झाल्यानंतर आंबे खाल्लेलं चालतं का? तुम्ही आंबा एखादाच खायचा जर असं ठरवलं आणि जेवण झाल्यावर तुम्हाला खायचं असेल तर मग थोडंसं लवकर जेवण झाल्यावर खाऊन मग 3-4 तासांनी जर तुम्ही झोपणार असाल तर दॅट इज स्टील ओके. पण आंबा रस म्हणून जर तुम्हाला जेवणात खायचा असेल तर थोडासा ट्रॅडिशनकडे जर आपण बघितलं तर हे सणाच्या दिवशीच रसाचं जेवण असायचं. उन्हाळ्यात येणारे सण हे फक्त पाडवा, अक्षय तृतीया, रामनवमी असे 2-3च सण येतात. तर 2-3 वेळा जर सीझनमध्ये तुम्ही आंब्याचा रस आणि पोळी असं जर खाल्लं तर ते चालू शकतं. पण कोणाला जो ओबीस नाही आहे तो, पण ज्याचं वजन आधीच जास्ती आहे किंवा ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं की हार्ट, ब्लड प्रेशर वगैरे असे काही डिसऑर्डर्स तुमच्यामध्ये असतील तर मात्र रस खायचा असेल तर 1 वाटी रस खाताना 1 पोळी बाजूला काढून ठेवावी. जर तुम्ही रोज 2 पोळ्या खात असाल तर 1 पोळी काढून ठेवायची आणि 1 वाटी रस घ्यायचा. 2 वाट्या रस खायचा असेल तर त्या दिवशी आणि सणाच्याच दिवशी, म्हणजे 3 ते 4 वेळेला रस खाऊ शकता आणि त्याप्रमाणे पोळीचं आपण गणित करून पोळीचं प्रमाण कमी करावं. म्हणजे जेवताना जर का आंब्याचा रस असेल वाटीमध्ये तर पोळी खायची नाही. हो, थोडक्यात 1 वाटी म्हणजे काहीतरी 1.5 पोळी असते. हो, आपण जसं बघितल्या कॅलरिक कंटेंट तर साधारण 1 आंबा, चांगला आंबा जो असतो त्याच्यामध्ये 150 कॅलरीज असतात आणि एका पोळीमध्ये 100 कॅलरीज असतात. तर 1 वाटी आंबा जर खाल्ला तर 1.5 पोळी आपण कमी करायला पाहिजे आपल्या जेवणातून आणि त्याप्रमाणे जर आपण हे गणित डोक्यात ठेवून लक्षात ठेवलं तर मग आपण आंब्याचा रस सणाच्या दिवशी, म्हणजे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये 3 ते 4च सण येतात, तेवढ्यात 3 ते 4च दिवस जर खाल्ला तर ते काही आपल्याला त्रासदायक होऊ शकत नाही. आणि भाताच्या बाबतीत पण तसंच? भाताच्या बाबतीत पण तसंच आहे. 1 सर्विंग भात हा साधारण 1 वाटी असतो, तर तसंच ते गणित लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे भात आणि पोळी कमी करायची आणि आंबा खायचा. ओके, म्हणजे जेवताना जर का आमरस असेल तर पोळीला हात लावूच नका जर का तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर. फक्त रसच खा आणि मग तेच जेवण. म्हणजे 2 वाट्या रस पिलाय आणि मग परत जेवायला बसलोय तर म्हणजे तुमचा कॅलरी इंटेक डबल झाला. ओके. हो. आणि त्याचबरोबर आपल्याला जेव्हा 3 मील्सचं आपण जेवण म्हणतो, बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 3 मेजर मील्स आणि 2 स्नॅक्स याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो. तर त्या 2 स्नॅक्समध्ये 1 स्नॅक हे फळ असतं. तर त्या स्नॅकच्या जागी जर आपण आंबा खाल्ला आणि तो अगदी दररोजच खाल्ला पूर्ण सीझनभर तरी पण चालू शकतं. ओके, म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं उत्तर मला मिळालं की रोज आंबा खाऊ शकतो. हो, खाऊ शकतो. पण मग त्याच्यासाठी 3 मील आणि 2 स्नॅक. हो. आता हे 3 मील आणि 2 स्नॅक हे थोडंसं इलॅबोरेट करून सांगा. 3 मील्स जे असतात हे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असतं. ओके. जर तुम्हाला स्नॅक म्हणून आंबा खायचा असेल तर तो मॉर्निंग एक मिड मॉर्निंग स्नॅक असतं आणि एक मिड आफ्टरनून स्नॅक असतं. त्यावेळेला जर तुम्ही आंबा खाल्ला एक आंबा तर ते साधारण 100 ते 150 कॅलरीजचं असावं स्नॅक, अशी एक संकल्पना आहे बॅलन्स डाएट जे डायटिशियन्स प्लॅन करून देतात त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला जर तुम्ही एखादा आंबा खाल्ला आणि अगदी दररोजच खाल्ला,
तरी सुद्धा ते चालू शकतं. पण त्यालाही थोडेसे क्लॉज आहेत. एक म्हणजे डायबिटीज. हां, मी आता पुढचा प्रश्न तोच होता की 2 प्रकारचे कॅटेगरी ऑफ पीपल आहेत असं आपण म्हणू. एक आहेत जे ओबीस आहेत, हो, की ज्यांचं वजन जास्त आहे, हो, आणि दुसरे आहेत की ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे डायबिटीस आहे. हो. तर डायबिटीस असलेल्या माणसाने आंबे खायला पाहिजे की नाही? त्यांनी आंब्याचं प्रमाण कमी खावं. डायबिटिकला सुद्धा 1 फ्रूट अ डे असं रेकमेंडेशन असतं. पण त्या फ्रूट्समध्ये आंबा, चिक्कू, केळी आणि सीताफळ, द्राक्ष याला थोडे लिमिटेशन्स आहेत. त्यांनी अर्धा आंबा खावा. ओके. आणि ओबीस माणसाने सुद्धा जर का त्याला वजन कमी करायचं असेल तर त्याला आधीच आपल्या कॅलरीज 500 कॅलरीज मिनिमम दिवसाला कमी करायला पाहिजे आणि प्लस कॅलरीज बर्न करायला पाहिजे. तर ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी पण आंब्यावरती थोडंसं नियंत्रण करून एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. आता होतं कसं, प्रॅक्टिकली हे सगळं पटतं, कळतं, पण जेव्हा आंबा समोर दिसतो त्यावेळेस हे सगळं लॉजिक निघून जातं. हो. मग याच्यासाठी दुसरे काही पर्याय आहेत का? म्हणजे आंबा चिरलाय आणि त्याच्यात काही आपण टाकलं अजून, मग आपण असं करू शकतो की आंब्यामध्ये थोडे प्रोटीन्स कमी असतात, तर त्याच्यामध्ये आपण प्रोटीन्स आणि सोल्युबल फायबर जर वाढवलं तर ते ॲज अ मील तुम्ही खाऊ शकता. म्हणजे ब्रेकफास्टच्या ऐवजी आंबा घेतला, त्याच्यामध्ये चिया सीड्स, साधारण चिया सीड्स महाग आहेत म्हणून सब्जा सीड्स, तुळशीचं बी, किंवा आपण ज्याला गार्डन क्रेस सीड्स म्हणतो ज्याच्यामध्ये आयर्नचं कंटेंटही जास्ती असतं, तर ह्या सीड्स जर भिजवून आपण त्याच्यामध्ये मिक्स केल्या तर आपण सोल्युबल फायबरचं प्रमाण वाढवू शकतो, प्रोटीन्सचं प्रमाण वाढवू शकतो आणि देन इट कॅन बी अ फुल मील. इतर गुणधर्म आंब्याचे मी आधी सांगितलेच आहेत, तर त्याच्यामुळे सर्व न्यूट्रिएंट्स परियुक्त असतं, ते मील होऊ शकतं. पण देन इट इज नॉट अ ॲडिशनल टू द रेग्युलर ब्रेकफास्ट, इट शुड बी रिप्लेसमेंट ऑफ अ रेग्युलर. ओके, म्हणजे सोप्या भाषेत अजिबातच कंट्रोल होत नाही, आंबा खायचाच आहे, तर मग तुम्ही हे करू शकता की आंब्यामध्ये चिया सीड्स किंवा असे सगळ्या गोष्टी टाकू शकता. आणि मला वाटतं चिया सीडला स्वतःची काही टेस्ट नसते, त्याच्यामुळे आंबा खाताना तुमच्या आंब्याची टेस्ट सुद्धा त्यांनी बदलणार नाही. आणि ते खाल्लं तर मग तुमचं पोट पण भरेल. फक्त त्या केसमध्ये मग ब्रेकफास्ट नाही करायचा. ब्रेकफास्टच्या ऐवजी आंबा आणि आंब्यामध्ये चिया सीड्स फॉर एक्झाम्पल भिजवून ठेवले. दिसायलाही चांगलं दिसतं जर डेकोरेटिव्ह वेनी जर प्रेझेंट केलं तर ते पण चांगलं दिसतं. डोळ्याची पण मग हे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना पण चालेल? त्यांनी कमी आंबा घ्यावा. ओके, त्यांनी कमी आंबा घ्यावा. आणि सीड ह्याच्यासाठी मी म्हटलं की कुठलीही सीड ही ग्रो होणार असते, त्याच्यामुळे कुठल्याही सीडमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्ती असतं, म्हणून ऑल दी सीड्स आर सोर्स ऑफ गुड प्रोटीन, तर ते तुम्ही ॲड करू शकता. ओके. आता आपल्याकडे अजून एक पद्धत आहे, तुम्ही म्हणलं सणाच्याच दिवशी खायचं. ओके, कष्टाने ठरवू की सणाच्याच दिवशी खायचं, पण मग सणाच्या दिवशी आमच्याकडे आमरसपुरी असते. पुरी असते, तर पुरी ही मुळातच कोणी खायची हा प्रश्न असतो. एखाद्याच दिवशी पुरी खायची असेल, लिमिटेड अमाऊंटमध्ये पुरी खायची असेल आणि आमरस पुरी असं जर जेवायचं असेल तर ती अशा प्रमाणात खावी की जे खाऊन झाल्यानंतर तुम्हाला झोप आली तर समजायचं की आपलं चुकलेलं आहे. ओके, म्हणजे चुकीचा आंबा खाल्ला हे ओळखायचं असेल तर आंबा खाल्ल्यानंतर झोप येत असेल तर आपण चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्लाय. पण आता गंमत अशी आहे की सणाच्या दिवशी सुट्टी असते आणि आपण जेवतो एवढ्या करता की त्याच्यानंतर छान झोप आली म्हणजे तृप्त झाल्यासारखं वाटतं, पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे मला इमोशनली किंवा सायकोलॉजिकली माझे कॅल्क्युलेशन्सच असे आहेत की दुपारी आमरसपुरी खाल्ली आणि जी काय गाढ झोप लागली तर माझं मस्त उठल्यावर एकदम फ्रेश वाटलं, म्हणजे तृप्त झाल्यासारखं वाटलं. आणि तुम्ही म्हणताय की झोप लागली तर मग गडबड झालेली आहे. असं रोज आपण झोपत नाही ना, बरोबर. ज्या दिवशी झोप येते म्हणजे तुमची शुगर स्पाइक झालेली असते. ओके, त्याचा अर्थच तुम्हाला झोप आलेली असते. पण मग सणाच्या दिवशी आपण जे पूर्ण ताट भरतो, म्हणजे चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, आंब्याचा रस, पुऱ्या, परत भात आणि वरण आणि एखादी उसळ, एवढं, परत भजी सुद्धा वाटल्यास, एवढं सगळं जे भरतो ते बघितल्यावरच आपल्याला कळलं पाहिजे स्वतःला की अरे हे माझ्या रोजच्यापेक्षा जास्ती आहे, मी यातलं कुठले कुठले भाग कमी करून फक्त आमरसपुरीच का नको खाऊ, असा जर विचार केला माणसांनी आणि त्या पुऱ्याची क्वांटिटी कमी ठेवून आंब्याची रस 1 वाटी असं करून जर बघितलं तर नक्कीच
तुम्हाला छान वाटेल आणि तृप्त झाल्याची झोप सुद्धा येऊ शकेल. ओके. आता असं म्हणतात की आंबा हा सीझनमध्ये असतो तर सीझनमध्येच खायला पाहिजे. हो. आता तुम्ही परदेशात पण काम केलं, तिकडे तर 12 महिने आंबा मिळतो. हो. सो सीझनचं आणि आंबा खाण्याचं आणि आपल्या तब्येतीचं ह्याचं काय रिलेशन आहे? एक तर काय की तो सीझनल असल्यामुळे आपण चला 2च महिने अवेलेबल आहे म्हणून खूप हा प्रकार होतो. पण समजा तो इमॅजिन करा की सगळ्या सीझनमध्ये अवेलेबल आहे, तर मग आपण ते इतर फळ जसं खातो, संत्री, केळी, मोसंबी वगैरे जशी खातो तसाच आपण आंबा खाऊ. तो सीझनल आहे म्हणून आपण जास्ती खायला जातो. पण त्याचबरोबर असंही आहे की त्या सीझनमध्ये इतर गोष्टी पूर्वीच्या काळात सर की मिळतच नसत. म्हणजे खेड्यापाड्यातून भाज्या मिळत नाहीत, त्याच्यानंतर इतर फळं मिळत नाहीत आणि म्हणून आंबा मिळतो म्हणून आंबा खायचा, ही जी मेंटॅलिटी डेव्हलप झाली आहे ती आता आपल्याला थोडी चेंज करावं लागेल. कारण अगदी तुम्ही छोट्या खेड्यात गेलात तरी तुम्हाला पालेभाज्या, इतर भाज्या बाजारात दिसतात. असं नाही की काहीच मिळत नाही म्हणून आंबा आपण खाल्लेला आहे. पूर्वी कोकणात असं होतं की इतर भाज्या उन्हाळ्याच्या काळामध्ये मिळतच नसत, उन्हाळ्यात पाहुणे आलेले असत. मग काय करायचं म्हणून आंब्याचा रस आणि पोळी करायची, ही कदाचित पद्धत सुरू झाली असावी पूर्वीच्या काळात. पण आता सगळं मिळायला लागल्यावरही आपण तीच पद्धत केवळ मला आवडतं म्हणून जर टिकवून ठेवली तर त्याच्यातही आपल्याला आता मॉडिफिकेशन्स करायला पाहिजे. मग त्या दिवशी जेवताना इतर गोष्टी थोड्या थोड्या कमी करून कॉन्सन्ट्रेट, आज मला सण आहे आज मला आमरस पुरीवर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर मग त्या दिवशी तेवढंच जेवावं. इतर गोष्टी, भातही पाहिजे, वरणही पाहिजे, त्याच्यात तूपही घालायला पाहिजे आणि अरे आज चटणी नाही का असं वगैरे जे आपण करतो, पूर्ण ताट बघूनही जे नसेल ते नोटीसला आणून देतो आणि बोलतो, तसं मग थोडीशी. तुपाचा उल्लेख केला, आपल्याकडे रस करतो आपण आंब्याचा आणि त्याच्यात दूध पण टाकतात आणि तूप पण टाकतात. तर ते टाकायला पाहिजे की नाही? आता काय आहे की दूध टाकायची पद्धत अशी आलेली आहे की आंबा कोळून त्याचा जेव्हा रस करतो त्यावेळेला खूप सारा पल्प सालीला आणि कोळीला चिकटलेला असतो. तो काढून टाकण्यासाठी परत दुधामध्ये त्याला एक सेकंड वॉश देऊन दूध घालून ती चव डेव्हलप करायचा आपण आपली झालेली असते, प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा, म्हणून ते दूध घालायची एक पद्धत झालेली आहे. पण दूध घातल्यानंतर तो रस, त्याचा गोडवा थोडा डायल्यूट होतो आणि म्हणून मग साखरही घालावी लागते. तर त्यामुळे जर वाढीव आपल्याला काहीच करायचं नसेल कॅलरीजच्या दृष्टीने आणि लोड येऊ द्यायचा नसेल आपल्या शरीरावर शुगरचा, तर मग आपण दूधही घालू नये आणि साखरही घालू नये. आता तूप घालायची जी पद्धत आहे ती, तूप 1 ग्रॅम तुपामध्ये 9 कॅलरीज असतात. तर तूप घातलं की त्या कॅलरीजही वाढतात. तर जर हे लक्षात ठेवलं तर मग आपण तूपही घालणार नाही. तर ते शेवटी काय आहे, चवीचा भाग आहे. आपल्या जिभेला 5 दिवसाची सवय चव बदलण्यासाठी पुरेशी असते. तर आपण जर 5 वेळा आंबा विदाऊट तूप खाल्ला तर मग आपली ती चव, आपली जीभ विसरून गेलेली असते आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. थोडेसे एफर्ट्स घेऊन करावं लागतं चव बदलण्यासाठी, पण इट इज नॉट ॲडवायजेबल टू ॲड एनिथिंग इन मँगो. आणि आंबा हा व्यवस्थित धुवून घ्यायला पाहिजे असं आपण म्हणतो. आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न की आजकाल सगळेजण म्हणतात आमचा आंबा ऑर्गॅनिक आहे, तर तो ऑर्गॅनिक आहे की केमिकल युक्त आहे, हे कसं ओळखायचं? आणि आंबे घरी आणल्यानंतर रस करायचा असेल किंवा खायचा असेल तर तो कसा धुवायचा? एक तर आंबा धुवायचा याच्यासाठी की आंब्याचा जो हा वरचा भाग आहे याच्यातून झाडापासून त्याला वेगळं केल्यानंतर एक चीक निघत असतो. तो चीक जो असतो त्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन व्हायची शक्यता असते, म्हणून तो व्यवस्थित धुतला पाहिजे. तो नुसताच धुतला तर चिकटलेला चीक निघत नाही, म्हणून तो आपण 2 तास साधारणपणे पाण्यात भिजवून धुतला पाहिजे, म्हणजे तो चीक पूर्णपणे निघून जातो. आंब्यामध्ये जी अंगची उष्णता असते ती थोडी कमी होऊन त्याचं रायपनिंग कमी व्हायला लागतं आणि चिकचं प्रोडक्शनही त्या चिकाचं प्रोडक्शनही कमी व्हायला लागतं, म्हणून तो जर 2 तास पाण्यात बुडवला तर ते योग्य आहे, बुडवून ठेवला. दुसरी गोष्ट आहे की पाण्यात जर बुडवून ठेवला आपण आंबा आणि तो जर वर तरंगला तर असं समजावं की त्याच्यामध्ये केमिकल घालून रायपनिंग केलेलं आहे. आंबा बुडवल्यानंतर तो खाली गेला पाहिजे, म्हणजे तो स्वतः पिकला असेल झाडावर किंवा आढी लावून तर तो
पाण्यामध्ये बुडतो. ओके. दुसरं, तो हातात घेतल्यानंतर तो जर पावडरी लागला तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये केमिकल घालून तो पिकवलेला आहे. म्हणजे तो प्री मॅच्युअर, म्हणजे लवकर वेळेच्या आधी जर तो पिकवलेला असेल तर आपण ज्या न्यूट्रिएंट्सची चांगुलपणाची गोष्ट करत होतो ते न्यूट्रिएंट्स कमीच डेव्हलप झालेले आहेत. तो नुसताच पिकलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की आंबा जर केमिकली पिकवलेला असेल आणि आपण जर घेताना बाजारातून त्याच्या ह्या शेवटच्या कडावरती जर असं बोट दाबून पाहिलं आणि जर का ते डिप्रेशन तसंच राहिलं तर तो नॅचरली पिकलेला आंबा आहे. पण ते डिप्रेशन जर वर आलं ताबडतोब, तर जसं फुग्यामध्ये हवा भरल्यासारखे भरल्यानंतर जसं तो फुगा टणक होतो तसं ते टणक झालेलं असतं आणि डिप्रेशन वर येत नाही. म्हणजे तो आंबा आतून हमखास खराब निघतो. त्याच्यामुळे घेतानापासून आपण केमिकल युक्त आंबा नाही हे बघून आपण घेऊ शकतो. बरं. आणि असं म्हणतात की केमिकल युक्त आंब्याचा कलर अगदी युनिफॉर्म असतो. हो, कलर त्याचा पूर्ण युनिफॉर्म असतो. पण तरी सुद्धा आता लोक म्हणजे शेवटी काय, हा बाजार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला वेंडर्सना आपला फायदा करून घ्यायचा असतो. म्हणून तर ते काय करतात की थोडासा हिरवट राहिलाय म्हणजे लोकांना कळणार नाही असं समजून पिवळा आणि हिरवा असा आंबा देतात. पण त्याच्यामध्ये स्टार्क डिफरन्स दिसतो. म्हणजे हिरवा हा हिरवाच दिसतो आणि पिवळा हा पूर्ण पिवळा, अगदी गडद पिवळा झालेला असतो. पण तो जर युनिफॉर्मली कलर मर्ज झालेला असेल, म्हणजे हिरव्याचं पिवळं पिवळं होतंय असा जर पेंटिंग करताना शेडिंग मध्ये जर केले दिसत असेल तर तो केमिकल युक्त नाहीये. पण ज्याच्यात असे दोन कलर स्टार्कली दिसतात तर तो केमिकल घालून पिकवलेला आंबा असतो. थोडक्यात असं आहे की जर का आंब्याची साल पावडरी लागली तर तो केमिकल घालून पिकवलेला आहे. पण जर का आंब्याची साल पावडरी न लागता नॅचरली खडबडीत लागली तर तो नॅचरल आहे असं आपण समजूया. म्हणजे पावडरी म्हणजे स्मूथ. हां, ओके. म्हणजे स्मूथ असेल तर तो केमिकल युक्त आहे. आणि जर का तो टेक्स्चर सारखा असेल तर तो नॅचरली. कारण दोन प्रकार होतात. तुम्ही म्हणाल तसं आंबे पिकायच्या आधीच काढतात आणि मग ते आर्टिफिशियली केमिकल वापरून पिकवले जातात. आणि दुसरं असतं आंबा पिकवतानाच त्याच्यात केमिकल घातलं जातं सुरुवातीला. त्या दोन्हीमध्ये ते बाहेरून बघून ओळखू येतं. आणि याचं मुख्य कारण असं आहे की त्याची ग्रोथच होऊ दिलेली नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे नॅचरली न्यूट्रिएंट्स असायला हवेत ते ग्रोथ झालेले नाहीयेत. मग तो आंबा नुसता गोडीसाठी आपण खायचा आहे का, आणि त्या केमिकल्सचा दुष्परिणाम होतो ही वेगळीच गोष्ट आहे परत. ओके. आमरस पुरी जर का खात असाल तर मग त्या दिवशी समजा मी आज दुपारी आमरसपुरी खाल्लं आणि रात्री जेवलोच नाही तर चालणार आहे का? आमरसपुरी खूपच नाही खायची ना, त्या मील पुरतीच ती खायची आणि रात्रीचं जेवण करायचं. पण समजा एखाद दिवस असं झालं तर फार काही हरकत नाही, एखाद दिवशी चालतंय. ओके. आता एक तुम्ही म्हणताय ते समजा पटलं आम्हाला की ओके साखर नाही टाकायची वगैरे वगैरे. पण आता आंबा आणल्यानंतर जेव्हा आपण तो त्याचा रस करतो आणि चव बघतो त्यावेळेस जर का कळलं की अरे हा तर आंबट निघाला, मग आता तो त्या सगळ्या आंब्याच्या रसाचं किंवा त्या आंब्याचं काय करायचं? एक तर आंब्याचा रस करून झाल्यावर कोणी चव बघत नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे रस करताना आंब्याची चव बघूनच बायका रस करतात. तो जर आता करायच्या आधी लक्षात आलं की हा आंबा आंबट निघालाय तर मग त्याचे विविध प्रकार आपण करतो. म्हणजे आपण त्याचा मेथंबा करतो. कधी कधी आंब्याचं एक तात्पुरतं लोणचं करतात ज्याच्यामध्ये लसूण घालून करतात. त्याचं रिझनही असं असावं की लसूण आणि आंबा या दोन्हींनी मिळून कोलेस्ट्रॉल ॲब्झॉर्ब होऊन शरीरातलं, मी ज्याप्रमाणे म्हटलं की आंब्यात खूप फायबर असतं, तर त्या उपयुक्ततेसाठी आंबा आणि लसूण घालून ते तात्पुरतं लोणच्यासारखं केलेलं असतं. कैरीचं आपण पन्हा करतो तर कैरी भयंकर आंबट असते आणि त्याच्यात आपण दुप्पटीनी त्रिप्पटीनी गूळ घालून त्याचं पन्ह करतो आणि त्याचे विशेष गुणधर्मसुद्धा आहेत. पण जर आंबा आंबट निघाला तर आंबूस आंब्याचं जर पन्ह केलं तर आपल्याला गूळ थोडासा कमी घालावा लागेल त्याच्यामध्ये, एरवी जे आपण आंबटाचं गोडमध्ये रूपांतर करतो त्यापेक्षा. आणि ते उन्हाळ्याच्या काळामध्ये गूळ वगैरे असल्यामुळे आपलं शरीर शांत ठेवण्यासाठी पण मदत करू शकतं. तर हे एक झालं. त्याचबरोबर काही लोक वेस्टर्न डाएट वगैरे प्रेफर करतात किंवा आम्ही संध्याकाळी सॅलडच खातो वगैरे असे म्हणणारे असतात. त्यांनी कच्चा असलेला किंवा आंबट असलेल्या आंब्याच्या फोडी जर सॅलडमध्ये घातल्या तर त्याला एक वेगळीच मजा येते आणि ते सॅलड जास्ती टेस्टी होऊ शकतं. आणि
साखर आंबा वगैरे जे हे प्रकार साठवणीचे म्हणून जे करतात आणि जे लहान मुलांव्यतिरिक्त साधारणपणे कोणी खाऊ नये अशी संकल्पना असते, तर अशा थोड्याशा कच्चट आंब्याचा जर किंवा हिरवट म्हणा, कच्चट म्हणा किंवा आंबूस आंब्याचा जर साखर आंबा केला तर त्याची चव जास्ती चांगली लागू शकते. चित्रान्न वगैरे अशा पदार्थांमध्ये जे भाताचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जर कच्चा आंबा घातला किंवा त्या फॉर दॅट मॅटर कैरीसुद्धा घातली तर असे पदार्थ चांगले लागू शकतात. तर त्याच्यात साखर घालून खाण्यापेक्षा आपण त्याचं पदार्थात रूपांतर करून जर खाल्लं तर ते आपल्या शरीरालाही फायदेशीर आहे आणि आपल्याला ते टाकूनही नाही द्यावं लागणार. म्हणजे आंबा आंबट निघाला तर परत जायचं, दुसरे आंबे गोड आंबे घेऊन यायचे आणि जुने जे आंबट आंबे आहेत त्याचं काहीतरी करायचं, पदार्थ तयार करायचे. व्हेरी गुड. तुम्ही बोलता बोलता पन्ह हा विषय काढला. पन्ह पण पुन्हा एकदा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. उन्हाळ्यात पन्ह, तर पन्ह हा प्रकार शरीरासाठी चांगला आहे का? पुन्हा त्याच्यातही साखर टाकतात, तर गुळ टाकून सुद्धा पन्ह केलं जातं. सो असा एक समज आहे की साखरेमुळे शुगर होते, गुळामुळे होत नाही. नाही, तसं काही नाही आहे. साखर आणि गुळामध्ये काही फरक नाही आहे, त्याच्या कॅलरीज सेम आहेत. गुळामध्ये थोडेसे न्यूट्रिएंट्स, इतर न्यूट्रिएंट्स जास्ती आहे म्हणून साखरेपेक्षा गुळ प्रेफर करावा. हे जरी असलं तरीसुद्धा पन्ह जे आहे हा जिव्हाळ्याचा विषय, हे तितकंच खरं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इतर जशी पेय आपण करून पितो, कोकमचं सरबत पितो, आवळ्याचं सरबत पितो, लिंबाचं सरबत करून पितो किंवा पन्ह करून पितो, तसं पिण्यास हरकत नाही. पण त्याचीसुद्धा क्वांटिटी लिमिटेडच असली पाहिजे त्या पन्हाची. अगदी थोडंसं पन्ह प्यावं आणि खरं म्हणजे ते थोडंसंच पिण्याची पूर्वापार पद्धत आहे. एवढा मोठा ग्लास बाजारात मिळतो म्हणून एवढा मोठा ग्लास विकत आणून त्याच्यात पूर्ण ग्लासभर पन्ह करून पिणे म्हणजे इट्स अ मील रिप्लेसमेंट. त्याच्यानंतर मग तुम्हाला भूकही राहणार नाही. पण आपण तसं गृहीत धरत नाही. आपण असं करतो, आत्ता तर नुसतं पन्ह झालं आहे, अजून जेवण व्हायचं आहे. तर असं त्या क्वांटिटीमध्ये पन्ह नको. त्याला आपण हायड्रेशनसाठी आणि थोडं थंडावा वाटण्यासाठी पन्ह पितो. जसं गुळ पाणी, उन्हातून आल्यावर गुळ पाणी द्यायची पद्धत आहे. म्हणजे आल्या आल्या ते उन्हातून गारव्यात आल्या आल्या ते बाधू नव्हे म्हणून तो गुळ आणि गुळ आणि पाण्याचा उपयोग इतर सीझनमध्ये करतात, पण कैरीच्या सीझनमध्ये पन्ह्याचा करू शकतो. सो आता अजून एक प्रश्न असतो की फ्रुटी मिळतं, मँगोला मिळायचं किंवा कोकमध्ये ते टाकून किंवा दुधामध्ये टाकून त्याचं मिल्कशेक, जसं मँगो शेक असतो, मँगो मस्तानी असते. तर हे जे ह्याच्यापासून बनलेले जे काही एक पदार्थ आहेत, पेय आहेत, आणि दुसरं आंब्याचा पल्प करून पण ठेवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरायला पाहिजे की नाही? आंब्याचा पल्प जो करून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात की ते पुढेही टिकावे सीझनच्या म्हणून तो पल्प. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर घातलेली असते. त्याच्यामुळे सीझन जेव्हा असतो तेव्हाच आंबा खाल्ला तर तो जास्ती फायदेशीर असतो. पुढे त्याचा फायदाही नसतो. ॲक्च्युली स्पीकिंग त्याचा थोडासा दुष्परिणामही होऊ शकतो. साखर जास्ती खाल्ल्या जाते, प्रिझर्वेटिव्हचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर असा एक समज असतो लोकांचा की मँगोला किंवा फ्रुटी हे जेव्हा सीझन चालू आहे त्या काळातच खाल्लं तर ते फ्रेश आंब्यांपासून बनवलेलं आहे आणि आपण मग ते फ्रेश ज्यूस प्यायल्यासारखंच आहे. ते तसं काही नसतं. ते मँगोला आणि फ्रुटी ह्या शेवटी कंपनीज आहेत कमर्शियल, आणि ते जेव्हा बनवतात ते पूर्ण ऑल अराऊंड त्यांच्या एक्सपायरी डेटपर्यंत ते चालावे याच दृष्टिकोनातून ते बनवलेलं असतं. त्यामुळे त्या सीझनशी आणि मँगोला फ्रुटीचा काही संबंध नाही. तिसरी, असं सुद्धा लोक म्हणताना मी आजकाल ऐकलेलं आहे की आंब्याबरोबर कोक प्यायला, तर कोकमधलं कार्बन डायऑक्साईड आणि आंब्यातलं सिट्रिक ॲसिड ह्याचं मिळून पॉयझन होतं आणि माणूस ताबडतोब मरतो. तर तसं काही होत नाही. पण कोकची चव संपूर्णतः वेगळी आहे आणि आंब्याची चव संपूर्णतः वेगळी आहे. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशनही असंही बनत नाही नॅचरली. तर ते अवॉइड केलेलं केव्हाही चांगलं. ओके. सो बेसिकली काय की आता कदाचित खूप लोकांना जेव्हा ते सगळं आपलं ऐकतील त्यावेळेस त्यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. त्यांना वाईट वाटू शकतं की त्यांच्या ज्या काही बिलीफ सिस्टीम होत्या त्या ब्रेकडाऊन झाल्या, याचं दुःख होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी एक सिंपल पर्याय आपल्याला समजून घेण्यासाठीचा हाच आहे की शेवटी आपण जे काही खातो हे आपल्या मनासाठी खातो, आपल्या जिभेसाठी खातो
की आपल्या पोटासाठी आणि शरीरासाठी खातो, हो. हे कधीतरी ठरवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय खायचं, कसं खायचं हे कळलं पाहिजे, कारण त्याच्यावर आपलं सगळं शरीर आणि मन अवलंबून असतं. इमोशनल इटिंग किंवा एखादी गोष्ट सीझनपुरतीच आहे म्हणून केअरलेसपणा दाखवणं, करेक्ट. मग तुम्ही ते 2 महिने तुम्ही एन्जॉय कराल हो. की खूप आंबे खाल्ले, खूप मजा केली, पण मग उरलेले 10 महिने मग तुम्हाला डायबिटीसचा त्रास होऊ शकतो, तुम्हाला ओबेसिटीचा त्रास होऊ शकतो, तुमच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होऊ शकतो. हो. सो जेव्हा आंबा खाताना फक्त आत्तापुरता विचार न करता जर का पुढच्या 10 महिन्याचा विचार केला आणि ही जी काही फॅक्ट आत्ता किंवा तुम्ही जी सायंटिफिक माहिती सांगितली, ही माहिती जेवढ्या लवकर आपण ती ॲक्सेप्ट करू की हे मला आवडतं, माझ्यासाठीच आहे, खायला तुम्ही सगळ्यांनाच थोडं थोडं खायला सांगितलेलं आहे, तुम्ही कोणीच आंबा खायचा नाही असं सांगितलेलं नाही आहे. सो कंट्रोल जो काही आपल्याला करायचा आहे आपल्या इमोशन्सवर, तो फक्त क्वांटिटीवर म्हणजे पोर्शन कंट्रोल फक्त आपल्याला करायचं आहे. आणि त्याचं जर का शास्त्र समजून घेतलं, आंबा कसा खायचा, मला वाटतं आता मॅडमनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यातनं बरेच प्रश्न आता क्लिअर झालेत. त्याच्यामुळे आंबा कसा खायचा, आंबा कधी खायचा आणि आंबा किती खायचा, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळाली. त्याच्यामुळे हा उन्हाळा भरपूर एन्जॉय करा आणि व्यवस्थित आंबे खा. व्यवस्थित म्हणजे भरपूर नाही, थोडक्यात गोडी. हे लक्षात ठेवलं प्रिन्सिपल, तर खूपशा गोष्टी सॉल्व्ह होतात आपणच. येस. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.